जय जिजाऊ, जय शिवराय, जय एस जी रेसिपीज स्वाद महाराष्ट्राचा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर नारळाच्या गोडव्याला तांदळाच्या सुगंधाची साथ, महाराष्ट्राच्या परंपरेची गोड आठवण म्हणजे नारळी भात. म्हणून नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आज बनवूया हा खास पारंपरिक गोड पदार्थ. व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. यासाठी लागणार आहे 1 वाटी तांदूळ 1 तास पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा. 1 वाटी ओल्या नारळाचे तुकडे, नारळ खोवून घेऊ शकता. 1 वाटी गूळ, ड्रायफ्रुट्स, गोड पदार्थ असल्यामुळे अगदी थोडंसं मीठ, 1 ते 1.5 चमचा साजूक तूप, दुधामध्ये भिजवलेल्या 4 ते 5 केसरच्या काड्या, चक्री फूल, 2 मिरे, 2 लवंग, दालचिनी आणि वेलदोडे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या नारळाचे तुकडे टाकून घ्यायचे. त्यामध्ये 3 वाट्या पाणी टाकायचं आणि मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं. म्हणजे नारळी भातासाठी नारळाचं दूध तयार होईल. तुम्ही बघू शकता नारळाला एकदम बारीक करून घेतलेला आहे. आता या पाण्याला गाळून घ्यायचं. त्यासाठी मी पातेल्याला स्वच्छ सुती कापड बांधून घेतला. त्यावर हे मिश्रण टाकून व्यवस्थित गाळून घ्यायचं. पातेल्याचा कपडा सोडायचा आणि व्यवस्थित पिळून घ्यायचं, म्हणजे सगळं दूध आपल्याला भेटेल. तुम्ही बघू शकता मस्त पांढरशुभ्र नारळाचं दूध तयार झालेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप, कुकरमध्ये थोडंसं तापल्यानंतर तूप घालून घ्यायचं. साजूक तुपाने भाताला छान सुगंध येतो. गॅसची फ्लेम लो ठेवायची. तूप तापल्यानंतर त्यामध्ये दालचिनी आणि 2 वेलदोडे टाकायचे. त्यानंतर चक्री फूल, 2 मिरे आणि 2 लवंग टाकून घ्यायच्या. खडे मसाले तुपामध्ये फ्राय करायचे, म्हणजे भाताला अप्रतिम फ्लेवर येतो. आता ड्रायफ्रुट्स टाकायचे. 2 ते 3 मिनिट ड्रायफ्रुट्सला मंद आचेवर छान फ्राय करून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता ड्रायफ्रुट्स छान फ्राय झालेले आहेत. आता यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकून घ्यायचे. मी तांदूळ 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर 1 घंटा पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवले, म्हणजे तांदळाचा स्टार्च निघून जातो. म्हणजेच आपला भात हा चिकट होत नाही, तर मोकळा होतो. आता यामध्ये नारळाचं दूध टाकून घ्यायचं. गोड पदार्थ असल्यामुळे अगदी थोडंसं मीठ टाकायचं. जास्त मीठ घालू नका, नाहीतर पदार्थ खारट होईल. कोणत्याही गोड पदार्थात किंचित मीठ टाकल्यामुळे पदार्थाची चव अधिक रिच आणि स्वादिष्ट होते. आता या स्टेजला आपल्याला हा भात 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी कुकरचं झाकण लावते आणि 2 शिट्ट्या काढून घेते. 2 शिट्ट्या इथे झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता भात मस्त शिजलेला आहे. लक्षात ठेवा, फक्त 70 ते 80% भात शिजवायचा आहे. या स्टेजला भातामध्ये गूळ टाकून घ्यायचा. तुम्ही बघू शकता इथे सर्व गूळ टाकलेला आहे. तुम्ही चवीनुसार गूळ कमी जास्त करू शकता. आता टाकायचंय केसर घातलेलं दूध, त्यामुळे भाताला छान फ्लेवर येतो. आता आपल्याला भाताला 5 ते 10 मिनिटं मीडियम फ्लेमवर व्यवस्थित शिजू द्यायचंय. तेव्हा आपण भात पूर्ण शिजवला नव्हता, कारण की गूळ घातल्यानंतर भाताला आपल्याला शिजवायचं आहे थोडंसं, तर तो ओव्हरकुक झाला असता, म्हणून तेव्हा आपण थोडा कमी शिजवला. आता 5 ते 10 मिनिटांमध्ये आपला भात रेडी होईल. तुम्ही बघू शकता गूळ सुद्धा भातामध्ये मेल्ट होतोय. मध्ये मध्ये चमच्याने किंवा स्पॅच्युलाने भाताला हलवत राहा, म्हणजे तो बुडाला चिकटणार नाही. भात कुकरला लागणार नाही याची काळजी घ्या. नारळी भात हा महाराष्ट्राच्या पारंपरिक गोड पदार्थापैकी एक आहे. विशेषतः नारळी पौर्णिमेच्या सणाशी त्याचा जवळचा संबंध आहे. समुद्राला नारळ अर्पण करण्याच्या परंपरेसोबत नारळापासून बनवलेला पदार्थ घराघरात केले जातात. तांदूळ, ताजा नारळ, गूळ किंवा साखर आणि वेलची यांचा सुंदर संगम म्हणजे नारळी भात. साधा आणि सुंदर आणि पारंपरिक असा हा पदार्थ आजही सणाच्या जेवणाची खासियत आहे. असा हा आपला नारळी भात एकदम तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. तुम्ही पण या नारळी पौर्णिमेला हा झटपट बनणारा नारळी भात नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे पुढील व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटूया नवीन रेसिपी सोबत.